नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या देशाच्या राजधानी दिल्लीतील एक ऐतिहासिक स्मारक इंडिया गेट यामागचं खरं कारण, इतिहास आणि आजचं महत्त्व. इंडिया गेट हे दिल्लीच्या राजपथावर उभं असलेलं एक भव्य स्मारक आहे. हे स्मारक पहिल्या महायुद्धात 1914 ते 1918 आणि अफगाण युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलं. त्या काळात भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता आणि भारतीय सैनिक ब्रिटिश सेनेसोबत जगभर लढत होते. या युद्धात सुमारे 70,000 भारतीय सैनिकांनी आपलं प्राणार्पण केलं. या शूर सैनिकांच्या स्मरणार्थ 1921 साली या स्मारकाचं बांधकाम सुरू करण्यात आलं. इंडिया गेटचं डिझाईन ब्रिटिश आर्किटेक्ट सर एडविन ल्युटायन्स यांनी केलं. बांधकाम 1921 ते 1931 या 10 वर्षांच्या काळात पूर्ण झालं. हे स्मारक 42 मीटर उंच आहे आणि लाल व पिवळ्या वाळूच्या दगडांनी बांधलेलं आहे. त्यावर शहीद झालेल्या सैनिकांची नावं कोरलेली आहेत, जे त्यांच्या बलिदानाची आठवण कायम ठेवतात. 1971 साली भारत-पाक युद्धानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इंडिया गेटच्या खाली अमर जवान ज्योतीची स्थापना केली. ही ज्योत सतत पेटत असते, आपल्या देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीत. त्या ज्योतीच्या खाली एक रायफल आणि सैनिकाचं हेल्मेट ठेवलेलं आहे, जे भारतीय सेनेच्या शौर्याचं प्रतीक आहे. आज इंडिया गेट हे फक्त युद्धस्मारक नाही, तर देशाच्या अभिमानाचं प्रतीक आहे. येथे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान राष्ट्रपती आणि पंतप्रधान शहीदांना आदरांजली अर्पण करतात. भारताचे नागरिक आणि पर्यटक दोघेही येथे भेट देऊन देशभक्तीचा अनुभव घेतात. तर मित्रांनो, इंडिया गेट हे केवळ दगडांचं स्मारक नाही, तर आपल्या वीर जवानांच्या त्यागाचं आणि शौर्याचं अमर प्रतीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि देशभक्तीच्या आणखी अशा गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.